मंडळी, भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यामधला वाद हा टोकाला पोहोचलाय। तुम्ही मर्द असाल तर माझ्या समोर येऊन लढा, तुमच्या बगल बच्चांना काय पाठवता, या शब्दात मंदा म्हात्रे यांनी थेट गणेश नाईकांना आव्हान दिलंय। आमदार मंदा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून बेलापुरात सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभं करण्याच्या आलेल्या प्रस्तावाला नवी मुंबई महापालिकेत काल भाजप नगरसेवकांनीच विरोध केला। त्यामुळे तो प्रस्ताव पास होऊ शकला नाही। त्यामुळे संतापलेल्या मंदा म्हात्रे यांनी थेट गणेश नाईकांवर गंभीर आरोप केले। पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय। आपल्यावर या ठिकाणी भाजपच्या आमदार मंदाताई म्हात्रे आहेत। ताई, काय म्हणाल, गेल्या अनेक वर्षापासून आपण याच्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र आता त्याला विरोध होताना दिसतोय। गेले 3 वर्ष झाले सातत्याने जागा मिळवण्यापासून, त्याच्या परवानगी आणण्यापासून अनेक जण कोर्टात गेले होते। इथले स्थानिक नेते आमचे गणेश नाईक साहेब, त्यांचे सगळी लोक 40+ वाले बरेच वेळा जाऊन कोर्टात जाऊन स्टे आणला। ही जागामध्ये मँग्रोज आहे, अशा वेगवेगळ्या प्रकरणातून गेले 3 वर्ष मला परेशान केलं। आणि आता काय केलं, जशी महासभा आली पहिली, त्या सभेमध्ये एका नगरसेवकाला अपक्ष घेऊन त्याचे कोरे लेटर पॅड मागवले आणि त्याच्यावर सह्या करून घेतल्या आणि हा प्रस्ताव आणला। त्यांनी स्वतः सांगितलं आम्हाला हे, आणि त्या सह्या करून हा प्रस्ताव आणला। उपमहापौर, महापौरचे मिस्टर या सगळ्यांनी सह्या घेऊन तो प्रस्ताव तयार केला, सभागृहात आणला। मला एवढंच सांगायचं आहे, जी लोक करतात ते त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यापेक्षा तुम्ही मर्द आहात ना, मर्दासारखं माझ्याशी लढा ना। मी एक महिला आहे, मी काम करणारी महिला आहे, सत्य बोलणारी महिला आहे आणि प्रामाणिकपणे काम करणारी आहे। मला ज्या नगरसेवकांनी विरोध केलेला आहे सभागृहामध्ये, तुम्ही स्वतः आक्रमक पवित्रा घेतला, त्यांच्या विरोधामध्ये घेणार आहात? असं आहे की अनेक नगरसेवक आजीमाजी जे आहेत त्यांचे अनेक बांधकामं अनधिकृत आहेत, टावर आहेत, त्यांच्या आई बहीण भाव नातलग अनेक जमिनी सिडकोच्या जागेवरती जाना बोनकोड्यात किती टावर बनलेत बघा ना। कोणाच्या जागा आहेत, सिडकोच्या आहेत ना, कोणाचं गाव आहे। मला बोलायला लावू नका, मी जर बोलायला लागली ना तर खूप डेंजर होऊन जाईल। मग विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।